शिक्षण क्षेत्रातील लूट उघडकीस आणण्यासाठी प्रत्यक्ष ट्रम्प तात्या रस्त्यावर। नवी मुंबईतील खाजगी शाळांकडून दिवसेंदिवस आकारली जाणारी वाढीव फी आणि निर्बाह्य विलंब शुल्क हा प्रत्येक पालकांचा जिव्हाळ्याचा विषय। सध्याच्या परिस्थितीत खाजगी शाळांचे शुल्क इतके वाढले आहे की पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी होणारा खर्च पदवी शिक्षणासाठी झालेल्या खर्चाइतका आहे। राज्य सरकारने नेमलेल्या शुल्क नियंत्रण समित्या निष्क्रिय असल्याने शैक्षणिक शुल्क मोठी समस्या बनली आहे। साठी लागणारी पॅन्ट 500 रुपये असते, परंतु घाऊक बाजारात 100 रुपये देखील नसते। अशाच अनेक प्रकारे शालेय वस्तूंमध्ये पालकांची लूट होत आहे। पालकांनी हा अनुभव घेतला असून नाईलाजाने ते निमूटपणे स्वीकारत आहेत। ज्यांनी जाब विचारला त्यांना विभाजकाची भावना अनुभवावी लागत आहे। तक्रार करूनही उत्तर मिळाले नाही, शिक्षण विभागात कॉल करूनही प्रतिसाद नाही। पालकांनी काय करावे? ह्या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडण्याच्या उद्देशाने एका त्रस्त पालकाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी लक्षवेधी वेशभूषा करीत वाशी स्टेशन परिसरात एकट्यानेच सामान्य जनतेला शांतीपूर्ण आवाहन केले। ह्या दरम्यान वाशी स्टेशन परिसरातून सकाळी कामावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या बऱ्याच नागरिकांनी ह्या विषयाला पाठिंबा व्यक्त केला। आप नवी मुंबईकडून देखील ह्या विषयाला पाठिंबा आहेच। आज शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांकडून केली जाणारी पालकांची लूट सर्वश्रुतच आहे। त्याबरोबर गेल्या काही दिवसातील नीट आणि इतर बऱ्याच क्षेत्रातील प्रवेश परीक्षांचे पेपरफुटींचे प्रकरण देखील ताजे आहेच। ह्यावरून सामान्य जनतेच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो की CBI सारख्या फक्त विरोधी पक्षनेत्यांना वेचून कारवाई करणाऱ्या ह्या तथाकथित स्वायत्त संस्था खाजगी शिक्षण क्षेत्रातील माफियांचा भ्रष्टाचार का उघडकीस आणत नाहीत? शामभाऊ कदम राज्य सहसचिव आप महाराष्ट्र। एकीकडे आपच्या दिल्ली सरकारने दिल्लीमधील मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट बदल करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली। आज दिल्लीमधील मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांमधून IIT सारख्या परीक्षा पास होणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। ह्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या खाजगी शिक्षण संस्थांची सतत वाढीत जाणारी भरमसाठ ही अनाकलनीय आहे। नीना जोहरी, संघटन मंत्री, आप नवी मुंबई। सरकारकडून स्वस्त दरात जमिनी मिळवून एखाद्या कॉर्पोरेट बिझनेस सारखी शिक्षण संस्था चालविणाऱ्या खाजगी शिक्षण संस्था एक प्रकारे गरिबांच्या मुलांना संविधानाने दिलेल्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत। आरती सोनावणे, महिला अध्यक्ष, आप नवी मुंबई।